102.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. वन्यजीव विभागामार्फत टिपेश्वरचं व्यवस्थापन केलं जातं आणि केळापूर आणि घाटंजी तालुका या 2 तालुक्यामध्ये हे टिपेश्वर अभयारण्य आहे. देवीचं तिपाई देवी यांचं ते प्राचीन मंदिर तिथे होतं आणि आता त्या टिपेश्वर गावाचं पुनर्वसन झालेलं आहे दुसरीकडे. तर यामध्ये जवळपास 20 वाघांचा वावर आहे आणि 3 गेट आहे, म्हणजे प्रवेशद्वार आहे पर्यटकांसाठी. सुन्ना गेट आहे, कोदोरी गेट आहे आणि एक माथनी गेट आहे. तर इथे हा जे अभयारण्य आहे तेलंगणा आदिलाबाद जिल्हा याला लागून, त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात तेलंगणाचे पर्यटक निसर्गप्रेमी या अभयारण्याला भेट देतात आणि जवळपास वर्षभरामध्ये 30,000 ते 32,000 पर्यटक भेट देतात तिथे. आणि शासनाला याच्यापासून जवळपास 1.5 कोटीचा महसूलसुद्धा प्राप्त होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. याच्यामध्ये हॉटेल्स झालेले आहेत, तिथे पर्यटक थांबतात आणि जिप्सी ड्रायव्हर आहेत, गाईड आहेत किंवा मग त्या रिसॉर्ट्समध्ये काम करणारे स्थानिक लोक आहेत. त्याच्यामध्ये शासनाला सुद्धा महसूल मिळतो आणि स्थानिक लोकांना सुद्धा महसूल. टिपेश्वर प्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यात नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूनं पैनगंगा अभयारण्याचं संरक्षित जंगल आहे. हे अभयारण्य यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात आहे. या अभयारण्याची स्थापना 9 जानेवारी 1996 रोजी झाली. या अभयारण्यात अर्जुन, आवळा, ऐन, कदंब, गुळवेल, चारोळी, चिंच, तिवसा, धामणवेल, धावडा, बिहाडा, मोईन, मोहा, साग, साजड, हलदू इत्यादी वृक्ष मुबलक प्रमाणात आहे. याच अभयारण्यात औषधी वनस्पतींच्या सुमारे 200 जातीही आहेत. पैनगंगा अभयारण्य हे आपलं पुसद आणि उमरखेड तालुक्यामध्ये आहे. 40,000 हेक्टर त्याचं क्षेत्रफळ आहे आणि तिथे 2 गेट पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. आणि पैनगंगा अभयारण्यामध्ये 2 वाघ आहेत आणि तिथे फारसं वाघाचं ते दर्शन होत नाही, त्यामुळे तिथे पर्यटक जात नाही. पण आम्ही तिथलं हॅबिटॅट चांगलं करायचा प्रयत्न करत आहोत. पक्षी आहे आणि विशेष म्हणजे सहस्त्रकुंड धबधबा आहे तिथे. धबधबा पाहायला पावसाळ्यामध्ये पर्यटक भेट देतात तिथे. फार पूर्वीपासून माणसानं नद्यांच्या आणि जंगलाच्या आश्रयानं वस्ती केली, कारण त्याच्या गरजा ह्या हे जंगल भागवतं. म्हणूनच या जंगलांना जतन करणं अतिशय आवश्यक आणि महत्त्वाचं आहे. याविषयी सांगताहेत मुख्य वनसंरक्षक डॉक्टर किशोर मानकर.
आपण आज जी काही प्रगती केली आहे ती जंगलामुळेच झालेली आहे. आपण मोठ्या प्रमाणात कृषीमध्ये प्रगती केलेली आहे, पण आपण जर पाहिलं तर हे कृषीमध्ये वेगवेगळे जे पिकं आहे त्याचे वाईल्ड रिलेटिव्ह हे जंगलामध्येच, म्हणजे आपले पूर्वज होते त्यांनी जंगलामधून वेगवेगळ्या वनस्पतीचे बी जमा केले आणि मग शेतीमध्ये आपण प्रगती केली. तर हे जर आपण जंगल नष्ट केलं तर मानव सभ्यता आहे ही सुद्धा नष्ट होऊ शकते. आणि याचं रक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. माझं नम्र निवेदन आहे की जंगल नष्ट होऊ नये, जंगलाला आग लागू नये, जंगलावर अतिक्रमण होऊ नये. याचा जबाबदारी ही एकट्या वनविभागाची नसून ही प्रत्येक सजग नागरिकाची आहे. त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की जंगल रक्षण करण्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, प्रदूषण होऊ नये, यासाठी आपण शाश्वत विकास म्हणजे प्रत्येकाने झाडे लावली पाहिजे. किंवा वन जमीन ही मर्यादित आहे, पण आपण आपल्या शेताच्या बांधावर, रस्त्याच्या बाजूला, काही ग्रामपंचायतीची जागा असते तिथे आपण पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर रोपे लावली, पण फक्त रोपे लावून होणार नाही, त्या रोपाचं संगोपन करावं लागेल. रोपंसुद्धा हे जिवंत आहेत आणि ते जिवंत रोप मोठे होईपर्यंत त्याला अनेक शत्रू असतात. आपले गाई बकऱ्या खातात, उन्हाळ्यामध्ये त्याला पाणी मिळत नाही तर ते वाळतात किंवा कुठे आग लागते. तर या रोपांचं आपण जर संरक्षण आणि संवर्धन केलं तर हे रोप आपल्याला प्राणवायूपासून फळं आहे, टिंबर आहे, असे कितीतरी आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी हे झाडं देऊन जातात. त्यामुळे प्रत्येकानं झाडाचं रक्षण करा हे माझं नम्र निवेदन आहे. एक वनहक्क कायदा आहे, त्या कायद्यानुसार जर आदिवासींनी 13 डिसेंबर 2005 पूर्वी वनजमिनीवर अतिक्रमण केलं असेल, ते अतिक्रमण मग घरासाठी असेल, त्यांची वस्ती असेल किंवा शेती असेल, तर त्या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते, आमचे वनसंरक्षक ते सदस्य असतात. मग ते 3 स्तरीय समित्यामधून जिल्हाधिकारी त्यांना ते वनहक्क मान्य करतात. ती वनजमीन कायदेशीर वनजमीन असते, पण त्याचा वापरण्याचा हक्क त्यांना देतो, ते त्याच्यावर शेती करू शकतात. एखादं संरक्षित क्षेत्र, टायगर रिझर्व असेल किंवा व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य, सँक्च्युरी म्हणतो, आणि मग तिथे जर मानव वन्यजीव संघर्ष होत असेल, वन्य प्राण्यांना जसं वाघ आहे यांना इनव्हायोलेट स्पेस म्हणजे लोकांचा असेल तर ते चांगल्या प्रकारे ब्रीड करतात. काही प्रमाणात मानव वस्तीवर किंवा मनुष्यावर हल्ला होऊ नये, तर हे न होण्यासाठी मग शासन ती गावं इतरत्र हलवण्याचं, विस्थापित करण्याचा निर्णय. आणि मग त्यांना 2 ऑप्शन असतात, एक तुम्ही एक पैसा घ्या किंवा मग जागा घ्या. मग ते निवडतात आणि वनहक्क आपण जो कायदा आलेला आहे त्या कायद्यानुसार त्यांना जो रानमेवा आहे ते गोळा करू शकतात आणि ग्रामसभेला ते अधिकार दिलेले आहे. आणि या वनहक्क कायद्यानुसार बांबू सुद्धा ते कापू शकतात. ट्रान्झिट पास असतो त्याच्यामधून वगळलेला आहे. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात खते देण्याविषयीच्या महत्त्वाच्या बाबी याविषयी. मंडळी, शक्यतो माती परीक्षण करूनच अहवालानुसार शिफारसीत मात्रेमध्ये सुचविलेले फेरबदल करूनच खते द्यावीत.
माती परीक्षणानुसार पालाशचे प्रमाण अत्यंत भरपूर या वर्गवारीत आल्यास किंवा माती परीक्षण न केलेल्या खोल काळ्या जमिनीत पालाशची मात्रा 50% कमी करून द्यावी. एकात्मिक पद्धतीने खत व्यवस्थापन करताना भरखते आणि जैविक खते वापरल्यास रासायनिक खतांची मात्रा विशेषतः नत्र खतांची मात्रा 25% पर्यंत कमी करता येऊ शकते. भरखते आणि जैविक खते वापरले नसल्यास आताच सांगितल्याप्रमाणे रासायनिक खते द्यावीत. सर्व प्रकारची रासायनिक खते देताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या बाबतीत माती परीक्षणामध्ये कमतरता आढळून आलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी विशेषतः जस्ताच्या कमतरतेसाठी झिंक सल्फेट आणि लोहाच्या कमतरतेसाठी फेरस सल्फेट प्रत्येकी 8 ते 10 किलो प्रति एकर या प्रमाणात 3 वर्षातून एकदाच द्यावे. फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यायची झाल्यास सोयाबीन, तूर आणि इतर कडधान्य पिकांसाठी PDKB द्रवरूप मायक्रोग्रेड या खताची पहिली फवारणी 50 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात शाखीय वाढीच्या अवस्थेत आणि दुसरी फवारणी 100 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात पीक फुलोऱ्यात असताना करावी. कपाशी पिकासाठी PDKB द्रवरूप मायक्रोग्रेड 11 या खताची पहिली फवारणी 50 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात शाखीय वाढीच्या अवस्थेत आणि दुसरी फवारणी 100 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात पीक फुलोऱ्यात असताना करावी. शेतकरी बंधू भगिनींनो, सर्व संयुक्त खतांमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये ठराविक प्रमाणात असल्यामुळे एकाच वेळी 2 किंवा अधिक संयुक्त खते न देता एका वेळी कोणतेही एकच संयुक्त खत देण्याचा पर्याय निवडून त्याप्रमाणे रासायनिक खते द्यावीत, जेणेकरून संतुलित प्रमाणात खते देता येतील. खरीप ज्वारीसाठी हेक्टरी किलोमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश 80-40-40 म्हणजेच एकरी 32-16-16 एवढी मात्रा शिफारस करण्यात आली आहे. सोयाबीनसाठी हेक्टरी किलोमध्ये नत्र, स्फुरद, पालाश 30-60-30 म्हणजेच एकरी 12-24-12 एवढी मात्रा शिफारस करण्यात आली असून तुरीसाठी हे प्रमाण हेक्टरी किलोमध्ये 25-50-30 म्हणजेच एकरी 10-20-12 एवढी मात्रा पेरणीच्या वेळीच देण्याची शिफारस करण्यात आली आहे. मकासाठी हेक्टरी किलोमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश 200-200-0 म्हणजेच एकरी 80-80-0 एवढी खतमात्रा सुचविण्यात आली आहे. धान्य आणि चारासाठीच्या मक्यासाठी हेक्टरी किलोमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश 120-60-60 म्हणजेच एकरी 48-24-24 एवढी मात्रा शिफारस करण्यात आली आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण खते देण्याविषयीच्या महत्त्वाच्या बाबी याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकली. शेतकरी बंधू भगिनींनो, दरवर्षी 1 ते 7 जुलै दरम्यान संपूर्ण भारतात वन महोत्सव सप्ताह साजरा केला जातो. हा भारतात साजरा केला जाणारा एक अत्यंत महत्त्वाचा वार्षिक वृक्षारोपण उत्सव आहे. या उत्सवाची सुरुवात 1950 मध्ये झाली. तत्कालीन केंद्रीय अन्न आणि कृषी मंत्री कन्हैयालाल माणिकलाल मुंशी म्हणजेच KM मुंशी यांनी या चळवळीचा पाया रचला. मुंशी यांच्या मते वृक्ष म्हणजे पाणी, पाणी म्हणजे अन्न आणि अन्न म्हणजे जीवन हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे हा या मागचा मुख्य हेतू होता. या उत्सवाचे उद्दिष्ट याप्रमाणे: देशातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे लावणे म्हणजेच वृक्षारोपण, जंगलाचे महत्त्व आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करणे, वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या गंभीर समस्यांवर मात करणे, पक्षी आणि प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करणे, तसेच मानवाला सावली आणि फळे मिळवून देणे. शेतकरी बंधू भगिनींनो, विद्यार्थी विविध ठिकाणी रोपे लावतात. तसेच निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले जाते. वन विभागामार्फत नागरिकांना मोफत आणि सवलतीच्या दरात रोपांचे वाटप केले जाते. या सप्ताहात केवळ झाडे लावणेच नाही
तर लावलेली झाडे जगवण्याची आणि त्यांचे संगोपन करण्याची शपथ घेतली जाते. मित्रांनो, आज माणूस आपल्या फायद्यासाठी जंगले तोडत आहे. झाडे कमी झाल्यामुळे प्रदूषण वाढले आहे. वेळेवर पाऊस पडत नाही आणि उन्हाळा असह्य होत आहे. जर आपण आजच सावध झालो नाही तर आपली पृथ्वी राहण्यायोग्य राहणार नाही. झाडे आपल्याला फक्त ऑक्सिजन देत नाहीत, तर ती आपल्याला फळे, फुले, सावली आणि औषधेही देतात. झाडे हे अनेक पशुपक्ष्यांचे घर आहे. म्हणूनच या वनमहोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी केवळ एक झाड लावण्याचे नाही, तर ते मोठे होईपर्यंत जगवण्याचे वचन दिले पाहिजे. केवळ फोटो काढण्यासाठी किंवा देखावा म्हणून झाडे लावणे हा वनमहोत्सवाचा उद्देश नाही. लावलेले प्रत्येक झाड किंवा रोप मोठे होईपर्यंत त्याचे मुलासारखे संगोपन करणे ही आपली जबाबदारी आहे. एक मूल एक झाड हा विचार प्रत्येकाने प्रत्यक्षात आणला पाहिजे. आपण सर्व मिळून झाडे लावूया आणि आपली वसुंधरा हिरवीगार आणि सुंदर बनवूया. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आत्ताच आपण वन महोत्सव सप्ताह याबद्दल माहिती ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. मंडळी, आज आपण माहिती जाणून घेऊयात खरीप हंगामातील मुख्य पिकांसाठी एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयी. मंडळी, खरीप हंगामातील पिकांचे नियोजन करताना माती परीक्षण करून त्यावर आधारित अहवालातील शिफारशीप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा देणे अधिक फायद्याचे असते. परंतु सर्वच शेतकरी बांधवांना माती परीक्षण करून घेणे शक्य होईल असे नाही आणि त्याप्रमाणे खत देणे हे देखील शक्य नाही. अशा स्थितीत सुद्धा विविध पिकांसाठी करण्यात आलेल्या अन्नद्रव्यांच्या सर्वसाधारण किंवा ब्लँकेट शिफारशीचा अवलंब करून यशस्वीपणे पीक उत्पादन घेता येऊ शकते. खरीप हंगामातील मुख्य पिकांमध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, खरीप ज्वारी आणि मका या प्रमुख पिकांचा समावेश होतो. शक्य तेथे माती परीक्षणावर आधारित किंवा शक्य नसल्यास माती परीक्षणाशिवाय सुद्धा एकात्मिक पद्धतीने आपणास खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे खत व्यवस्थापन करता येते. मंडळी, सेंद्रिय भरखते आणि जैविक खते हा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामधील महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. पेरणीपूर्वी सर्व प्रकारच्या पिकांना चांगले मुरलेले आणि कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत किमान 3 वर्षातून एकदा तरी पेरणीपूर्वी द्यावे आणि नंतर वखराची पाळी देऊन ते जमिनीत चांगले मिसळावे. कोरडवाहू कपाशी, खरीप ज्वारी, मका आणि तूर यासाठी एकरी 1 ते 1.5 टन किंवा 1 ट्रॅक्टर ट्रॉली किंवा 4 ते 5 गाड्या कंपोस्ट किंवा शेणखत द्यावे. मंडळी, कपाशी, ज्वारी आणि मका या पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलम हे नत्र स्थिरीकरण करणारे आणि PSB हे स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धन खत प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास पेरणीच्या वेळी बियाण्यास चोळून लावावे. नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जैविक खतांसाठी सोयाबीन पिकासाठी हे रायझोबियम जापोनिकम आणि तूर पिकासाठी रायझोबियम सायसरी आणि स्फुरदाकरिता PSB ही जैविक खते प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास पेरणीच्या वेळी चोळून लावावीत. विदर्भामध्ये कपाशी बीटी आणि बगर बीटी कोरडवाहू तसेच बागायती पद्धतीने घेतले जाते. त्यात सुद्धा देशी सुधारित, अमेरिकन सुधारित, देशी संकरित आणि अमेरिकन संकरित अशा वेगवेगळ्या जातींची कपाशी घेतली जाते. अशा प्रत्येक स्थितीत पोषक अन्नद्रव्यांची गरज वेगवेगळी असते. बागायती बीटी कपाशीसाठी हेक्टरी किलोमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश 120-60-60 म्हणजेच एकरी 48-24-24 एवढी मात्रा, यापैकी नत्र आणि पालाश 4 वेळा विभागून आणि संपूर्ण स्फुरद लागवडीच्या वेळी देण्याची शिफारस आहे. कोरडवाहू परिस्थितीमध्ये सर्व बीटी वाण तसेच बगर बीटी वाणांच्या अमेरिकन सुधारित, देशी संकरित आणि अमेरिकन संकरित यासाठी हेक्टरी किलोमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश 90-45-45 म्हणजेच एकरी 36-18-18 एवढी मात्रा, यापैकी नत्र 2 वेळा विभागून आणि संपूर्ण स्फुरद तसेच पालाश लागवडीच्या वेळी देण्याची शिफारस आहे.
तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आत्ताच आपण खरीप हंगामातील मुख्य पिकांसाठी एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.